ब्लॉगचा हा चौथा दिवस. आज सुद्धा उप्स बाबाचे दर्शन घ्यावे लागले. याशिवाय दुसरा काही ऑप्शन नव्हता. बट तिथे येऊन बघतो तर काय, उप्समध्ये एकदम लग्न घरसारखं तयारी चालू होती. कारण इथे एका साऊथ फिल्मची शूटिंग चालू होती. त्यानंतर आम्ही मार्केटला गेलो. तिथे मला माईक आवडला, त्यासाठी मी त्याची टेस्टिंग करत होतो. माईक आवडला ते तर ठीक आहे, पण तिथे एक कॅप सुद्धा आवडली, ती कॅप पण घेतली आणि आपल्या हॉस्टेलकडे निघालो. हॉस्टेलकडनं निघालो, टॅक्सी बुक केली आणि बस स्टँडकडे निघालो. बट बस स्टँडवरती जाऊन आम्हाला थोडा वेट करावा लागला, कारण आमचे एक लाडके सिनियर डॉक्टर प्रतीक दादा येणार होते. त्यांच्यासाठी वेट केला. शेवटी ते आले आणि आम्ही आमच्या इस्सिकुलच्या दिशेने निघालो. इस्सिकुलच्या दिशेने निघत असताना बराच वेळ डोकं लावल्यानंतर ही माशुतका ती माशुतका, त्यानंतर एक फायनल शेवटची एक माशुतका मध्ये जाऊन आम्ही बसलो. 4 वाजता बसलो होतो. 8 वाजता त्याने आपली गाडी सुरू केली. त्यामुळे समोरच्या प्रवासाला वेळ झाला. दुपारी जेवण केलं होतं सर. त्यानंतर भूक लागली, त्यासाठी एका ठिकाणी कॉफी पिली. इकडे भरपूर महाग असते कॉफी. ही जवळपास कॉफी 180 रुपयाला मला पडली. प्यावं तर वाटत नव्हती, बट ऑप्शन नव्हता, त्यामुळे पिली. हे एका पेट्रोल पंपावरती असलेले दुकान आहे. एकदम भारी आयडिया आहे यांची. पेट्रोल पंपावरती दुकान वगैरे बरेच असते गर्दी वगैरे. दादांचं सांगितलं ब्लॉग करशील, ब्लॉग म्हणून टाकेन, त्याच्यामुळे त्याला टाकावं लागलं. कसं वाटतं दादा आता? एका ठिकाणी स्टॉप झाला होता, त्या तिथे आम्ही थांबलो होतो. जिथे थांबलो होतो हे तिथले हॉटेल आहे. बट एवढा घाण वास होता हॉटेलमध्ये, कारण ते सगळं नॉनव्हेज. एकदम त्यांचं कसलं नॉनव्हेज असतं काय आयडिया नाही. शेवटी आम्ही आमच्या इस्सिकुलला पोहोचलो. दादाला सुद्धा बाय केलं आणि आम्ही आमच्या दिशेने निघालो. एवढं लगेच होतं, त्यामुळे थोडी परेशानी झाली. शेवटी इस्सिकुलमध्ये पोहोचलो. हा आहे तिथला थोडासा व्ह्यू, काहीतरी लाइटिंग वाइटिंग. शेवटी हॉस्टेलला पोहोचलो. खूप भूक लागली होती, त्यामुळे मी माझ्या हाताने माझी मॅगी केली आणि खाऊन घेतली. मॅगी मी माझ्या हाताने केली.